Now let us see the addressing mechanism of 802.11. In 802.11, addressing mechanism specifies 4 cases defined by the value of the 2 flags in the FC field, that is to DS and from DS. To DS, DS चा अर्थ काय होतो? सांगा कोणीतरी. डिस्ट्रीब्यूशन सिस्टम. येस येस करेक्ट. हा, तर डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे आहे फ्रॉम डिस्ट्रीब्युशन सेंटर सिस्टीम अँड टू डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, म्हणजे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कडनं डेटा येईल आणि डिस्ट्रीब्युशन सेंटरला डेटा मिळेल. तर हे ह्या 2 फील्डवरच डिपेंड करते ह्या 802.11 वायरलेस ऍड्रेसिंग मेकॅनिझम. हे 2 फील्ड महत्वाचे आहे त्याच्यामध्ये. इच फ्लॅग कॅन बी आयदर 0 or 1, म्हणजे हा फ्लॅग 0 असू शकतो किंवा याचा फ्लॅग 0 असू शकतो किंवा याचा 1 असू शकतो किंवा याचा 1 असू शकतो. म्हणजे 0 0 0 1 0 1 0 1 1 असे 4 फील्ड्स इथे आपण पाहणार आहोत. सो इन डिफरंट 4 सिच्युएशन्स. So the interpretation of 4 addresses, address 1 to address 4 in the MAC frame depends on the value of these flags. तर कोणते त्या फ्लॅग्स व्हॅल्यू कशा आहेत? आता हा जर आपण पाहिलं इथे की हा टेबल आहे ऍड्रेस टेबल. तर ह्या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता आता की टू DS अँड फ्रॉम DS. टू DS मीन्स टू डिस्ट्रीब्युशन सिस्टीम and from DS means from distribution system to any station. हा डेटा पॅकेट आपल्याला पाठवायचा आहे. तर दॅट इज ऍड्रेसिंग मेकॅनिझम. की ऍड्रेस कसं करायचं आहे की एका स्टेशनकडनं दुसऱ्या स्टेशनकडे एका स्टेशन थ्रू IP नॉट IP AP टू डिफरंट सोर्स अँड डेस्टिनेशन्स, हाऊ दॅट डेटा कॅन बी ट्रान्समिटेड. सो दॅट इज नथिंग बट ऍड्रेसिंग मेकॅनिझम. तर याच्यामध्ये जर का पहिला असेल इफ, आता इथे मी लिहिलेला नाही आहे पण तरी सुद्धा आपण इथे पाहू आपण. इफ दॅट इज 2DS इक्वल टू 0, दिस वन 2DS इक्वल टू 0 अँड फ्रॉम DS इज इक्वल टू ऑल्सो 0. हे दोन्ही व्हॅल्यू काय आहेत? 0 0 आहेत. तर याचा अर्थ काय होतो? इट इंडिकेट्स दॅट द फ्रेम इज नॉट गोइंग टू एनी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. कुठल्याही DS ला हा डेटा जात नाहीये किंवा त्या DS कडनं डेटा येत नाहीये. सो डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज नॉट इन्व्हॉल्ड इन दिस पर्टिक्युलर केस. सो इज नॉट कमिंग फ्रॉम द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम or to the distribution system. The frame is going from one station in a BSS to another. एका BSS कडनं दुसऱ्या BSS कडे हा डेटा डायरेक्टली जात आहे. सो ऍड्रेस 1 says that it is a destination. Source address 2 indicates it is a source source. Address 3 is BSS ID and address 4, so there is no actually any. आता इथे पाहू आपण सेकंड. इफ DS इक्वल टू 0 and DS फ्रॉम DS इज 1, याचा अर्थ काय होतो? त्या DS ला डेटा नाही चालला पण DS हा डेटा पाठवत आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कडे डेटा नाही जात आहे. 2DS नाही आहे, 0 आहे. तो फ्लॅग काय आहे? 0 आहे. पण DS, another DS may sends that particular information. So it indicates that the frame is coming from distribution system. So the frame is coming from actually AP. So who त्याच्यामध्ये कोणती पार्टी इन्व्हॉल्ड आहे आता सेंड करण्यासाठी? AP. AP is sending the information or that particular data and is going to particular station. So the address 3 contains the original sender address of the frame. त्या सेंडरचा ऍड्रेस तो इथे होल्ड करतो. हा ऍड्रेस 3 ऍक्च्युअली हा सेंडिंग कोण करतोय? AP. तर APचा ऍड्रेस हा इथे ऍड्रेस 3 मध्ये स्टोर्ड असेल.
ऍड्रेस 4 मध्ये काहीच नाही. नेक्स्ट इज इफ ds इक्वल टू 1, if ds equal to 1 and ds 2ds equal to 1 and from ds is equal to 0, it indicates that the frame is going to a distribution system. डिस्ट्रीब्यूशन सिस्टम कडे 2ds आहे ना, तर डिस्ट्रीब्यूशन सिस्टम कडे हा फ्रेम ट्रान्समिट होत आहे. द फ्रेम इज गोइंग फ्रॉम स्टेशन टू एपी. तर हा रिसिविंग एपी काय, स्टेशन फ्रॉम द स्टेशन टू द सोर्स टू द रिसिविंग एपी. And the address, this third field, that is this destination, it contains the final destination of the frame. त्या फ्रेमचा फायनल डेस्टिनेशन हा इथे स्टोअर केला जाईल. जर 2ds is equal to 1 and from ds equal to 1, both are 1, it indicates that the frame is going from one AP to another AP. That means one BS from one BS to next another BS. So receiving AP, address 1 holds the receiving AP, address 2 holds the sending AP, and what about the address 3? It is a destination address, as well as address 4 is also have now here the source address. कुठून आलेला आहे तो रिसिव्हिंग, that is address 2 आहे इथे, तो इथे स्टोअर केला जाईल. So that is the addressing mechanism of the 802.11. So here, if you see this one, address 1 always address the next device. This address 1 address the next device. Then address 2 always address the previous device. आधी आपण म्हटल्याप्रमाणे की हा मागचा ऍड्रेस, डिव्हाइसचा ऍड्रेस तो होल्ड करतो. Then address 3 is the address of the final destination station. Final destination station चा ऍड्रेस तो होल्ड करतो ऍड्रेस 3, if it is not defined by address 1. ऍड्रेस 1 ने जर डिफाईन नाही केला तर मग ऍड्रेस 3 मध्ये तो आपल्याला मिळतो डेटा. Then address 4 is the address of the original source station if it is not same as address 2. address 2 सारखा जर का नसेल तो, तर मग इथे address 4 मध्ये original source station तो होल्ड करतो. So in this way, this completes the unit